स्वराज्याचे तोरण बांधले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4चा. रायरेश्वरांच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते ते. दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याच्या सिद्दी अशा 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूम गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्या विरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूंच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्याचे अल्पबळ. पण शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. तोरणगड शिवरायाकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्याची जहागिरी होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचे राज्य. किल्ला ताब्यात असावा की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्यांच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे, लढाई आहे. किल्ल्यावर खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्यांना तोरणा हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशहाने या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले. स्वराज्याची नौबत झडली. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यासह ते सिंहाच्या छातीने व हरणांच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भरार मोक्यांच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरबाराजवळ दरवाजावर मोठ्याने निशाणा उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू निष्ठावान सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्यांची नौबत झडली. नगाऱ्यांचा आणि शिंगाचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले. भवानी मातेचा आशीर्वाद. तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्या किल्ल्यांची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. शिबंदित मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जमातीतील शूर माणसे नेमली. स्वराज्यांच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य! मोहरांनी गच्च भरलेल्या 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला.
कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धान्यांच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढेच धन एकाकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटू लागले. हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली, दारू गोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले. तो बेत असा: तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे. शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता. तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले. स्वराज्याची पहिली राजधानी. एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंब देवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड. गडावर वटांनी दगड घडवले. लोहाराने भाता फुकला. सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी जमली. स्वराज्याची घोडदौड. शिवरायांची घोडदौड सुरू झाली. 12 मावळातील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. 12 मावळातील आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले. परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांना पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायाविरुद्ध तक्रारी गेल्या. ठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली. शिवरायांचे चातुर्य. आदिलशहा चकित झाला. त्याने शिवरायांना जाब विचारला. शिवरायांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली. जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहास कळवले. शिवरायांनीही आदिलशहाकडे जासूस पाठवला. जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशहांच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा काही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले. कोंढाणा आणि पुरंदर हे 2 किल्लेही मोक्याचे होते. शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले. त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला. स्वराज्याच्या घोडदौड अशी जोरात सुरू झाली.